श्री माईयांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन आणि आपण सर्व सत्भक्त श्रोते आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आपण आतापर्यंत चिंतन करत आलो होतो की सद्गुरूंचं दिव्य मार्गदर्शन, जीवनविद्येचा ओनामा. आज आपण साधनेचे रहस्य या अंगाने चिंतन करायचा प्रयत्न करणार आहोत. आपण म्हणजे जाणीव हा शब्द आपण नेहमी वापरतो. जाणीव म्हणजे आपण त्याला आणखी सोपं शब्द समजायचं होती, जाणणारी शक्ती. म्हणजे आपण असं जेव्हा आपण जाणणारी शक्ती आहोत, ही जाणणारी शक्ती ह्या देहातून जाणते, कळलं की नाही? म्हणून आपल्या स्वतःकडे पाहताना आपण नेमकं कसं पाहायचं, आतापर्यंत जे मार्गदर्शन आपल्याला सद्गुरूंकडून होत असतं त्यावेळेला पहिल्यांदा ज्या वेळेला ही गोष्ट आपल्याला सांगितली जाते आपल्याला वाटतं की थोड्या वेळात करायच्यानंतर सोडून द्यायची. तर ते तसं नाहीये. तर संपूर्ण दिवस रात्र आपल्याला हे सतत स्मरण असलं पाहिजे. काय आपण कोण आहोत? आपण म्हणजे जाणणारी शक्ती आहोत. आणि त्याला दुसरा आणखी सोपा शब्द म्हणजे ईश्वरी शक्ती. म्हणून प्रत्येक व्यक्ती ईश्वरी शक्ती हा जो भाव आपल्याला पुन्हा 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 धरायचा आहे. हे करण्यासाठी ज्या पद्धतीने आपण हे स्मरण साधण्याचा प्रयत्न करतो तेच खरं म्हणजे अत्यंत आगळं वेगळं असं दिव्य स्मरण आहे. नामस्मरण ह्यामध्ये आपण विशिष्ट नाम पुन्हा 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 घेत 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 बऱ्याच काळानंतर ह्या जाणीवेचं शुद्धीकरण होतं. पुन्हा पुन्हा अखंड नाम जप म्हणतो का नामस्मरण करतो आपण त्याचं. परंतु हे जे आता जे स्मरण नेमकं आपल्याला साधायचं आहे ते नामस्मरणापेक्षा अधिक आगळं वेगळं आहे. कारण आपल्या स्वतःलाच तिथे पाहायचंय. आपण म्हणून जे आहोत त्या आपल्या स्वतःला स्मरण द्यायचंय. आज आपल्या स्वतःला ते स्मरण नाहीये, तिथे विसर आहे. काय विसर आहे? की आपण शक्ती आहोत किंवा जाणणारी शक्ती आहोत. हा आपल्याला विसर आहे की ही ईश्वरी शक्ती आहे, हा विसर आहे. मग तो विसर आहे तिथे आठवण देण्यासाठी आपल्याला जे करायचं त्यालाच हे दिव्य स्मरण म्हणतात. कळलं ना? हे जे दिव्य स्मरण हे लक्षात घेताना हे नेमकं काय झालेलं आहे आपल्या ठिकाणी की आपण म्हणणारी ही जाणणारी शक्ती आहे. ही जाणणारी शक्ती मुळात कशी आहे? अनंत आहे. लक्षात घ्या. ही अनंत जी शक्ती आहे की त्यालाच आपण ज्याला परमेश्वरी शक्ती म्हणतो नेहमीच्या भाषेत. पण ही अनंत स्वरूप असलेली ही जाणणारी शक्ती म्हणजे जाणीव स्वतःच्या ठिकाणी स्फुरते. कशामुळे? आनंदाच्या स्वादाने, स्वांगीय असलेल्या सुखासाठी. म्हणजे स्वतःला जाणते. म्हणजे स्वतः ही शक्ती कशी आहे? खरी मुळात आनंद स्वरूप आहे. आनंद स्वरूप असल्यामुळे त्या आनंदाचा स्वाद विसरला असला तरी कळत नकळत आहे. आपण एखाद्या वेळेला पूर्वी एखादी काही म्हणजे खाणारी खाद्यवस्तू आपण खातो, काहीतरी एखादी पुरणपोळी आवडते कोणाची तरी, बऱ्याच वर्षानंतर सुद्धा आपल्याला ती पुरणपोळी बरोबर कोणाची जी चांगली ती बरोबर नाही, यांच्याकडे आपल्याला पुरणपोळी छान मिळाली. तो स्वाद शरीर रूपाने प्रवाहित होत असताना तो स्वाद कळत न कळत प्रत्येकाला तो असतो. म्हणजे आनंदाचा स्वाद, स्वंगी असलेल्या आनंदाचा ते स्वाद आहे. आणि त्या स्वादाच्या ठिकाणी तिथेच सुखाचा अनुभव घेण्यासाठी ही शरीराची धारणा झालेली आहे. लक्षात? म्हणजे आपण जो जन्माला आलेलो आहोत ते काय कशासाठी आलेलो आहोत? आनंदातून आनंद जगण्यासाठी किंवा आनंद चाकण्यासाठी. आनंदातून आनंद चाकायचा हे आपल्या जीवनाचं ध्येय झालं पाहिजे. आपल्या जीवनाचं रहस्य, जीवन विद्येचं रहस्य नाही.
जीवनाचं रहस्य काय, आपल्याला सतत आनंदात राहायचंय. आपण काय करतो, दिवसभर आपण हे पाहतो ते पाहतो, असं करतो तसं करतो, सगळ्या एवढ्या गोष्टीमध्ये माझ्या मनासारख्या झाल्या, मनासारख्या नाही झाल्या, त्यात इतकं अडकून जातो की आपला आनंद गमावून बसतो. ज्यासाठी आपला जन्म आहे, की ज्यासाठी आपण जन्माला आलो, त्या हेतूपासून आपला हेतूच बदलतो. म्हणजे कळत न कळत प्रत्येकाला आनंद हवाच आहे, पण नेमकं आपण आनंदासाठी आलेलो आहोत हेच विसरतात. म्हणजे माणसं आता खूप पैसा मिळवण्याचा प्रयत्न करतात. कशासाठी? म्हणजे आनंदासाठीच करतात. काही खाणं पिणं जे काही सगळं करत असतात ते कशासाठी करत असतात? त्या सर्वातून आनंदच प्रत्येकाला हवा असतो. शेवटी सगळं काही करतो म्हणून शेवटी त्याला काय हवं असतं? सुख, शांती, समाधान, आनंद. या 4 गोष्टी असतात. त्या आनंदाची सगळं रूप. आपलं हे सगळं जीवन आनंदासाठी आहे, आनंदातून जगण्यासाठी. म्हणून या छोट्या छोट्या गोष्टीत आपण जे सतत निरनिळ्या विषयात गुंतत जातो, गुंतणं म्हणतात त्याला. गुंतणं म्हणजे विषयाशी संबंध ठेवायचा नाही असं त्याचा अर्थ नाही. विषय म्हणजे इतर. आता विषय म्हणजे काय परत लक्षात घेत. विषय काय? विषय कशाला म्हणायचं? कशाला म्हणतात विषय? एखादी वस्तू आपल्याला हवी किंवा नको अशा अंगाने जेव्हा आपण त्या वस्तूशी संबंधित होतो तेव्हा ती वस्तू आपल्यासाठी विषय. जगामध्ये ह्या सगळ्या वस्तू आहेत. आता खाण्याची वस्तू असेल, पिण्याची वस्तू असेल किंवा संबंधित होण्याची वस्तू असेल, प्रत्येक ठिकाणी आपल्याला ती वस्तू हवी. अगदी व्यक्ती, कोणतरी माणूस जरी आपल्याला तो हवा म्हटला की तो विषय आपल्यासाठी, आणि तो माणूस नको म्हटला तरी तो विषय. म्हणजे आपण मनाने संबंधित होतो त्या तत्वाशी. म्हणून ह्या विषयाशी आपण संबंधित कशासाठी होतो? खरं आनंदासाठीच. आता बर्थडे साजरा करतो, दिवाळी सण साजरा करतो, गणपती उत्सव साजरा करतो, आता आपण गुरुपौर्णिमा साजरी केली. हे नेमकं कशासाठी करत असतो आपण? आनंदासाठी. आणि म्हणून हे सर्व आनंदासाठीच करत असतो. पण आपल्याला तिथून आनंदच घ्यायचा एवढंच माहित नाही राहत की आपल्याला तेवढं ते लक्षात राहत नाही. तिथे आनंद घेण्याच्या प्रोसेसमध्ये आपण नको नको त्या गोष्टीमध्ये गुंतत जातो आणि आनंद घ्यायचा बाजूला राहिला आणि नको त्या गोष्टीतच अडकत बसतो. कळलं मी काय म्हणतो? समजा तुम्हाला दिवाळी सण साजरा करायचा, तुम्ही आनंदाने साजरा करायचा म्हणता. आता आनंदाने साजरा करायचा सगळी मंडळी तुम्ही एकत्र आलात, आनंद झाला. पण तिथे एकत्र आल्यानंतर हा असा वागतो, तो तसा वागतो, तो असा बोलतो, तो तसा, इथे अडकला तर आनंद गेला बाजूला. नको त्या गोष्टीमध्ये आपण अडकतो. दिवसभर आपलं हे असं चाललेलं असतं. म्हणून आपण म्हणजे ही जाणणारी शक्ती आहे. म्हणजे जाणीव म्हणा किंवा ईश्वरी शक्ती आपण म्हणतो. ही ईश्वरी शक्ती आहे आणि हिचं जीवन जगण्यामागचा हेतू एकच, तिला जाणीवपूर्वक आनंद चाकायचा. शरीराच्या द्वारे का प्रकट होते? जाणीवपूर्वक आनंद. पण काय झालं? ही जाणीव स्वतःच्या ठिकाणी तो आनंद चाकण्याच्या प्रोसेसमध्ये देहाची ती धारणा करते. त्या देहधारणेच्या ठिकाणी तिला विसर पडतो आपल्या ह्या स्वरूपाचा, आपण कोण आहोत ह्याचा. तिथे तेवढा पुढे होत नाही तर तिथे तिला भ्रम होतो आणि भ्रमातून ती कल्पना करते मी म्हणजे देह. म्हणजे सगळं गणितच चुकायला लागतं. मी म्हणजे देह म्हटल्यानंतर देहापुरती ही अनंत स्वरूप असलेली जाणीव संकुचित होते. ही संकुचित झाल्यामुळे तुझं माझं करायला लागते. सगळं तिथेच गणित चुकतं, ते हे इथेच चुकतं. म्हणजे तुझं माझं, हा असा तो तसा, ह्या गोष्टी अडकायचं काहीच कारण नसतं. आपल्याला आनंद चाकायचा आहे. 2 वेळा 2 माणसं एकत्र आली, चांगले बोलले, गोड बोलले, झालं. पण तू त्या दिवशी असा बोलला तर मी असं केलं, तू तसं केलं, हेच करत बसलं तर सगळा आनंद निघून जातो. आणि म्हणून इथे ही जाणीव विषयाशी संबंधित होते आणि विषयारण्यात असं शब्द वापरला की मनाच्या घोड्यावर स्वार होऊन ही जाणीव विषयारण्यात भ्रमण करते. आता विषयाचं अरण्य म्हटलं. का अरण्य म्हटलं? कारण हे विषय पण नेमके काय आहे ते कळत नाही म्हणून. कळलं?
आणि त्यामुळे त्या विचारानेच भ्रमण करायला लागते आणि हे भ्रमण करताना तिला जो आनंद हवाय तो आनंद साधता येत नाही. आता आपल्याला ह्या अंगाने पुन्हा पुन्हा लक्षात घ्या काय आपण करतो. आपण म्हणजे ही शक्ती आहोत, ईश्वरी शक्ती म्हणतो किंवा जाणणारी शक्ती आहोत. या शक्तीला नेमकं काय हवंय? आनंद हवाय. म्हणजे पहिली ओळख काय आपण करून घेतली, आपण म्हणजे ही ईश्वरी शक्ती आहोत. ही ईश्वरी शक्ती ह्या देहातून कार्यरत आहे. दुसरं स्टेप लक्षात ठेवायचं. नेहमी स्वतःकडे पाहताना कसं पाहाल, आहे ती ही ईश्वरी शक्ती आहे. ही शक्ती देहाच्या द्वारे कार्यरत आहे. देहातून कार्यरत आहे म्हणजे देहाच्या द्वारे. कशासाठी? जाणीवपूर्वक आनंद साठवण्यासाठी. या 3 गोष्टी आपल्याला सतत लक्षात राहायला पाहिजेत. आपण सगळेजण एकत्र येतो कशासाठी? आनंदासाठी. मग एखाद्याचा दोष बघत बसा, एखादा तो असा वागतो कसा, तो हा असा का करतो, तो तसा करतो, इथे अडकत बसलं तर काय होईल? तुम्हाला आनंद साधता येणार नाही. मग जो जो दिसेल ते काय आहे, परत लक्षात काय ठेवता आलं पाहिजे? ती ईश्वरी शक्ती आहे. प्रत्येक समोर जे दिसेल म्हणजे कोणी माणसं पहा, वनस्पती पहा, जे आहे ती ईश्वरी शक्ती आहे. प्रत्येक आता मानवी देहाच्या अपेक्षेत असलेली ही जी ईश्वरी शक्ती, प्राणी मात्राच्या ठिकाणी असलेली ईश्वरी शक्ती, प्रत्येकच्या देहाप्रमाणे वेगळे वेगळे गुण आहेत, वेगळे वेगळे नियम आहेत, हे पुन्हा लक्षात ठेवायचं. त्यामुळे एखादा भला मोठा साप तुम्हाला दिसला, लांबूनच बघा, ईश्वरी शक्ती. जवळ काय झालं नको आणि घाबरायला पण नको, कारण तो काय तुमच्या अंगावर येत नाही स्वतःहून. तुम्ही त्याला काहीतरी करायला गेलं तर तुम्हाला अंगावर येत. आनंदाने पाहता येतो. केवढं सौंदर्य आहे त्या सापामध्ये. तो फणा काढला तर केवढं होतं, पण तुम्ही आपला आऊ करत बसले तुमचा आनंद निघून गेला म्हणून सांगतो. की एखादं फूल पाहिलं, ईश्वरी शक्तीच आहे ह्या भावात पहा किती सुंदर आहे, सगळे छान बिघड. तुम्ही तोडायला जाऊ नका, जे आहे तिथेच बरं. आपल्याकडे काय होतं, आवडलं की आपल्याला घ्यावंच वाटतं. मग तिथे फुल आहे ते तोडून आपण आपल्या घरी आणतो, काय 2 दिवस सुकून जातं. उपयोग काय? आता पोपट पाळायची लोकांना सवय आहे. पोपट वा छान दिसतो, तो काय आपल्या घरी आणतो. अरे घरी कशाला विचारतो, आनंदाने तिथे राहतो तिथे राहू दे, पण आपल्या घरी आणून ठेवायची गरज काय? पण सगळ्याला वाटतं की जे मला वाटतं ते माझ्याकडे हवं, तिथे दुःख निर्माण होतं. लक्षात मी काय म्हणतो, गुंततो आपण विषयामध्ये. जे आहे तिथे आनंद घ्या. प्रत्येकाच्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आनंद आहे. प्रत्येक माणसाकडे पण पहा, आनंदात आपण जास्त त्याच्यात घुसायला जाऊ नका. मी नाक खूप असं म्हणतो ना, ते नको ते नाक खूप असतो आपण तिथे आणि तुझे दुःखी व्हायला करत. आपल्याला प्रत्येकाशी चांगले संबंध ठेवायचे आहेत. आला, हसलात, आनंदाने बोललात, बस झालं. पण तुझ्या चेहऱ्यावर हा काळा डाग कुठला झालं, तोही माणूस दुःखी आहे, तोही दुःखी. म्हणजे तो माणूस म्हणून ह्याला काय काळा डागच दिसला, बाकी काय दिसलाच नाही, असं होतं ना. आपण होतं ना बऱ्याच वेळेला, हे कुठून आलं, ते कुठून आलं, उगीच कुठेतरी. अरे आला तर आनंदाने हस, आनंदाने बोल आणि जा. म्हणजे ही शक्ती जी आहे, ह्या शक्तीला आपल्या शक्तीपणाचा विसर पडतो आणि ती अशा पद्धतीने आज आपण सगळं जीवन कसे जगतो ते आपल्या लक्षात येईल की आपल्याला आनंदातून जगायचंय. तो आनंदच आपण हरवून बसतो आणि पुन्हा आपलं जीवन जगतो म्हणून जगतो, अशा पद्धतीने होतं. कधी नको तिथे छोट्या गोष्टी आनंद पाळतो की बस असं जरा मी आनंद होईल, पण ते तेवढ्यापुरते होतं, थोड्यानंतर सगळं विसरून जातो. म्हणून आपल्या ह्या जीवनाचा रस आहे की आपण म्हणजे ही ईश्वरी शक्ती आहोत आणि ह्या ईश्वरी शक्तीला फक्त एकच हवं आहे, म्हणजे आनंदातून जगायचंय, आनंदातून पाहायचंय, आनंदातून प्रत्येक कृती करायची आहे आणि त्याच्यातून परत आनंदातच राहायचंय. एवढं जर कळलं ना तर मग तुम्हाला गुंतणं नाही होत. नंतर आपण नात्यामध्ये गुंततो, अरे ह्याला आता असं कसं बोलू, ह्याला असं कसं करू. सर्वत्र सगळ्या बाजूने आपल्याला आनंदाने राहता आलं पाहिजे, म्हणून तिथे अलिप्तपणा म्हटलंय. म्हणजे लिप्त होऊ नका असं सांगितलं ना. लिप्त आणि अलिप्त म्हणजे काय, एकदम लांब राहायचं नाही, कळलं ना. अलिप्त म्हणजे एकदम लांब लांब तोडपट नाही बघायचं, असं नाही. जमून आले हसा, आनंदाने बोला, कळलं ना.
आणि लिप्त म्हणजे काय, उगीच चिटकून पण बसू नका की तुम्ही म्हणाल अरे आला आपल्याकडे चला बसूया बसा, अरे तुम्ही म्हणा घरात राहतो म्हणत तू कधी जाता वाट बघतोय, तुम्ही जातच नाही. असतात ना काही कळायला आपला जीवन आहे ना जर जाऊन कोणत्याही वेळा जाऊन बसता आणि समोरच्याला काही काम असेल, त्याला काय असेल, काही विचार नसतो. आपण जेवण होते सगळ्यांची शिष्य म्हणजे एकत्र गप्पा मारत बसला, त्याला जेवायची वेळ झाली, काय झाली, काय नाही असं होतं. पण म्हणून म्हटलं नको तिथे कुठे जसं कसं वागायचं, काय वागायचं हे आपल्याला तिथे काहीच कळत नाही. आणि म्हणून इथे पुन्हा पुन्हा लक्षात ठेवायचं, आपल्याला किती जवळ राहायचं आणि किती लांब राहायचं हे कळलं पाहिजे. इतकं जवळ जाऊ नका की दुःख निर्माण, आणि इतके लांब राहू नका तिथे दुःख निर्माण. इतके लांब राहा की आनंदाने राहा, आणि इतके जवळ राहा की आनंदाने जगा. ही कला आहे जीवन जगण्याची. म्हणून सर्वत्रच ही ईश्वरी शक्ती आहे, असं काही नाही एकाच ठिकाणी आहे. प्रत्येक दिव्य म्हणजे सगळेच आपलेच, परका कोणीच नाहीये, पण सगळेच आपले असल्यामुळे प्रत्येकाशी आपण आनंदाने जगायचं. म्हणून आपण जे आहोत त्या आहेपणातून आपण जगलं पाहिजे. लक्षात घ्या, आपण जे आहोत आपण जे आहे ही शक्ती आहोत, म्हणजे शक्तीचं कार्य हे आहे. पण इथे देहभाव आला, देहबुद्धी आली म्हणा की देहभाव, त्याचा अहंभाव आला, हे शब्द आहेत ना, त्याच्यातून आपण जेव्हा जीव बघायला लागतो तेव्हा तिथे आपलं बघणं चुकीचं होतं. आपण विशिष्ट भावनेतून बघायला लागतो की ह्याने असंच केलं पाहिजे, त्याने तसंच केलं पाहिजे. तुम्हाला त्या विशिष्ट भावनेतून पाहण्याची काही गरज नाहीये, तुम्हाला फक्त आनंदातून जगायची गरज आहे. प्रत्येक गोष्ट तुमच्या मनासारखी होईल असं काही नाही, पण मनाला सारखं करून तुम्हाला जगता येतं. आपण काय करतो, समोरच्याने माझ्यासारखं जगलं पाहिजे, माझ्यासारखं वागलं पाहिजे. प्रत्येक आपल्या मनासारखं वागू शकत नाही, जो तो आपापल्या मनासारखं वागतो. मग आपल्याला त्याच्याशी कसं समरस होऊन जगता येईल हे पाहता आलं पाहिजे, की किती कसं जुळवून घेता येईल पाहता आलं पाहिजे, ते करता आलं पाहिजे. लक्षात मी काय म्हणतो. आणि म्हणून हे जे रहस्य आहे की साधनेचं रहस्य म्हणजे काय, साधनेचं रहस्य म्हणजे पहिलं रहस्य काय. आता बऱ्याच लोकांना दिव्य बोध आहे, दिव्य साधना असे काही मोठे शब्द वाटतात. साधनेचं रहस्य काय, तू ईश्वरी शक्ती आहेस हेच रहस्य. ह्या शक्तीने ईश्वरासारखंच वागायला हवं. म्हणजे काय, आनंदाने जीवन जगायचं हवं. आणि म्हणून ही शक्ती कशी आपल्या जीवनात कार्यरत आहे हे आपण चिंतन करतो. म्हणजे वेगळ्या वेगळ्या शब्दामध्ये जे महाराजांनी सांगितलेलं आहे की ही शक्ती म्हणजे ही जाणीव, पूर्वी जाणीव शब्द वापरलेला आहे, तर ही जाणीवच, ही चैतन्य शक्ती ही शरीरातून प्रकट होते. हे शरीरातून प्रकट होताना स्वतःच्या ठिकाणी असलेला आनंद चाखण्याचा जे हेतू आहे शुद्ध, तोच बाजूला होतो. आणि त्याच्यातूनच ती विषयारण्यात भ्रमण करणं, तिच्यासाठी विषय अरण्य होत जातं. विषय हे पण नंदनवन आहे. कधी जर तुम्ही ज्ञानपूर्वक सगळीकडे पाहिलं तर प्रत्येक ठिकाणी ती ईश्वरी शक्तीच आहे. ह्या अंगाने पाहायला लागलं तर ते सगळं काही व्यवस्थितच आहे, तिथे काही बिघाड नाही. कारण त्या परमेश्वरी शक्तीतून जे जे निर्माण झालं आहे ते सर्वांना उपयुक्त असतं. कोणत्या गोष्टीचा कसा उपयोग करून घ्यायचा हे आपल्याला कळलं पाहिजे. आपल्याला ते कळत नाही म्हणून गोंधळ होतो. म्हणून आपल्याला हे साधनेचं रहस्य काय की आपण ईश्वरी शक्ती आहोत, ईश्वरी शक्ती आहोत हे अखंड स्मरण, हे महत्वाचं आहे. इथे स्मरण व्हायला पाहिजे. जो विसर आहे ना, म्हणून ते निराळ वेगळं अलौकिक असं स्मरण सांगितलं की इतर नामस्मरणाच्या प्रकारापेक्षा हा वेगळा प्रकार आहे. का, कारण तो स्वतःकडे तुम्हाला ते पाहायचं आहे. नामस्मरणामध्ये नामाच्या द्वारे तिथे मनाला सतत ते नामाचं स्मरण देत राहणं हा भाग होतो. इथे वेगळा भाग आहे. इथे स्वतःलाच आपण ही शक्ती आहोत हे स्मरण देत राहता आलं. ही ईश्वरी शक्ती आहे हे स्मरण देण्याचा जो प्रकार आहे त्याला अलौकिक म्हणतात. म्हणून राम नाम सब कोई कहे, ठग ठाकुर और चोर, जिस नाम से ध्रुव और प्रहलाद तरे वो नाम कुछ और. म्हणजे हे और नाम आपल्याकडे जे आहे हे और नाम सद्गुरू शिकवतात. म्हणजे सद्गुरू शिकवतात म्हणजे सद्गुरूची ओळख करून देतात. तू कोण आहेस,
तू स्वतःला जे समजतो ते काही नेमकं वाल्याचा जो वाल्मिकी झाला त्या वाल्याला नामस्मरण करा म्हणून सांगितलं, राम राम म्हणायला सांगितलं म्हणजे काय सांगितलं, तू कोणाच हे बघ आणि ते तू स्मरणात घे. आणि त्यासाठी तो स्मरणात घ्यायला लागला त्या वाल्याचा वाल्मिकी झाला. उफराट नाम म्हणतात. उफराट म्हणजे इथे आपल्या ह्या स्वरूपाचं स्मरण आपल्याला करता आलं. ही आपलं स्वरूप काय, आपलं स्वरूपच हे ईश्वरत्वाचं, ईश्वरी शक्ती हेच आपलं स्वरूप आहे. आणि ह्या ईश्वरी शक्ती म्हणजे देहातून कार्यरत होताना ही ईश्वरी शक्ती आहे. म्हणून आपल्या स्वतःलाच हे आपण पाहत राहिलं पाहिजे, जाणत राहिलं पाहिजे, पुन्हा पुन्हा त्याचं चिंतन करत राहिलं पाहिजे. त्यालाच म्हणून उफराट नाम म्हणतात. उफराट म्हणजे खरं म्हणजे स्वरूपाच्या दिशेने असलेलं स्मरण. म्हणून डोळे वर करणं म्हणजे उफराट नाम नाही. असे डोळे वर करतात ना बरेच लोक, त्याच्यानं डोकं दुखतं, त्राटक म्हणतात त्याला, की तिथे तसा त्रास करून घ्यायची काही आवश्यकता नसते. मन शांत झालं पाहिजे, मन निवांत झालं पाहिजे. आणि त्यासाठी जे करायचं असतं ते हे अलौकिक और नाम किंवा और स्मरण असा तो प्रकार आपल्याला कळला पाहिजे. म्हणून वेगळ्या वेगळ्या पद्धतीने सांगितलं की ही जाणीवेने सत्पदाकडे चितपदाला वळवणं म्हणजे हे दिव्य स्मरण आहे. म्हणजे सत्पदाकडे चितपदाकडे म्हणजे काय, ही जाणीव आपण आहोत हे जे जाणते तेव्हा हे चितपदाला सत्पदाकडे वळवलं. सत्पद म्हणजे असणे, पण आपण आहोत हे आपण कोण आहोत ह्याची ओळख करून देणं म्हणजे ह्या जाणीवेला सत्पदाकडे वळवलं. कळलं? म्हणजे शब्द मोठे मोठे आहेत पण अर्थ काय, आपण कोण आहोत हे जे आपल्याला सद्गुरू वळवतात त्यावेळेला त्या पद्धतीने पुन्हा 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 तुम्ही स्वतःला पाहायला लागता. स्वतःला त्या पद्धतीने पाहून जीवन जगण्याचा प्रयत्न करायला लागता. त्यावेळेला ते दिव्य स्मरण सुरू झालं म्हणून समजा. म्हणून हे दिव्य स्मरण आहे. हा दिव्य स्मरणाचा अभ्यास आहे, हा आपल्याला पुन्हा पुन्हा करता आला पाहिजे. गेल्या वेळेला जे सद्गुरूंचं दिव्य मार्गदर्शन तेच आता इथे थोडंसं वेगळ्या शब्दात मांडलं. थोड्याशा वेगळ्या शब्दात मांडलं म्हणजे काय झालं की जाणीवच आहे. आपण प्रत्येक जण समोर सगळा देह दिसला तर मुळात तिथे कोण आहे, जाणीव म्हणजे ईश्वरी शक्ती आहे. आता एखादा मनासारखा वागत नाही, एखादा वेडावाकडा बोलतो चालतो, त्याच्यावर तुम्ही कंट्रोल करू शकत नाही. तुमचं जर ऐकत असेल तर बरोबर, ऐकत नसेल तर काय करणार तुम्ही, रस्त्यात भला मोठा खड्डा आहे, काय करणार, खड्ड्यात उडी मारणार. खड्ड्याच्या बाजूने जाता येतं, पुढे जायचं ना रस्ता. तसं जीवन जगताना अडचणी भरपूर येतील. काही वेळेला तुम्हाला त्यांना वरून पार करता येतं तर काही वेळा बाजूला पार करतात. पण कसं बाजूने जायचं, कसं जायचं हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. आणि त्यामुळे हे स्मरण पुन्हा पुन्हा धरता आलं पाहिजे. पहिली गोष्ट काय, आपण म्हणजे ईश्वरी शक्ती आहोत आणि सर्व समोर जे जे दिसतं तिथे सुद्धा ईश्वरी शक्ती. आणि म्हणून सर्वसाधारण माणसं जीवन कसं जगतात, जागृतीमध्ये जगतात आणि झोपतात म्हणजे निद्रावस्थेत. निद्रावस्थेत स्वप्न पडतं. म्हणून 3 अंगाने ही जाणीव म्हणजे सर्वसाधारण माणसांची जाणीव जीवन जगते. जागृतीमध्ये विश्वाला पाहते, सगळीकडे पाहताना ती ईश्वरी शक्ती आहे हे तिला लक्षात येत नाही किंवा समोरील ईश्वरी शक्ती हेही पाहत नाही. म्हणून जगाला जाणते पण स्वतःला जाणते. पण जगाला काय जाणते ते चुकीचं जाणते आणि स्वतःलाही चुकीचं जाणते. म्हणून स्वतःलाही जाणत नाही आणि जगालाही जाणत नाही खरं सांगायचं. पण ती जगाला जाणते म्हणजे जागृतीमध्ये चुकीच्या कल्पनेतून जाते. आपण कोणत्या हा आता का हसला, उगीच राग करत बसतो, तो माझ्याकडे बघून हसला, जाणं चुकतं ना. असं तर हसू दे, तुम्हाला बघून हसला की आणखी कोणाला बघून हसला, तुम्हाला काय पडलंय, तुम्ही तुमच्या ठिकाणी स्थिर राहा ना. लक्षात आहे. म्हणून जागृतीमध्ये जीवन असं आपलं चाललेलं आहे. गाढ झोपेमध्ये स्वतःलाही जाणत नाही आणि जगालाही जाणत. स्वप्न पडतो त्यावेळेला काय करतो आपण, स्वप्न जाणतो. कोणते गळा जातो, हा 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 कसं आपण स्वप्न देतो आपण. कोणी हलवलेलं कशाला झाला, उठला काय नाही, घाबरलेला असतो, घाम बी फुटला, कोण गळाबळा कोणी दाबलेला नसतो. पण स्वप्नावस्थेमध्ये असं होतं बऱ्याच वेळेला. म्हणजे स्वप्न जगतामध्ये आपण इतके रममाण झालो असतो की आपल्याला जगही माहीत नसतं आणि आपणही माहीत नसतं खरं सांगायचं.
म्हणजे ह्या 3 अवस्थेमध्ये म्हणजे एका ठिकाणी ते स्वतःलाही जाणत नाही, जगाला जाणत, दुसऱ्या ठिकाणी कल्पनेतून काहीतरी जाणतो, तिसऱ्या ठिकाणी जागृतीमध्ये डोळ्याला काय दिसतं त्याच्यात पण कल्पना करून जगतो. लक्षात 3 अवस्था त्याच्यात नाही, म्हणजे सगळं अज्ञानाची अवस्था असते, सगळं अज्ञान. ज्या वेळेला सद्गुरूंच्या मार्गदर्शनाप्रमाणे हे स्मरण जेव्हा साधायला लागतो माणूस, तर एका ठिकाणी आपण बसतो, डोळे बंद करतो, त्या ठिकाणी जाणण्याचा प्रयत्न करतो, ईश्वरी शक्ती आहे स्मरण देण्याचा प्रयत्न करतो. त्यावेळेला तुम्ही जेव्हा निवांत असता, शांत होता, तेव्हा त्या अवस्थेला तुर्या अवस्था म्हणते. तुर्या म्हणजे स्वतःला जाणत असतात, स्वतःला ही शक्ती जाणते की ईश्वरी शक्ती आहे खऱ्या. आता मी म्हटलं, तुम्ही हो म्हटलं वेगळी गोष्ट, पण ज्या वेळेला तुम्ही डोळे बंद करून आहे ती ईश्वरी शक्ती आहे म्हणून शरीराच्या ठिकाणी पुन्हा 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 लक्ष द्यायला लागतं ना. म्हणजे स्वयंस्मरण जे आहे ना, प्रत्येक और स्मरण आहे, दिव्य स्मरण आहे. सांगतो नाही मी, हे वेगळं आहे. नामस्मरण, प्रार्थना आणि दिव्य स्मरण ह्या 3 गोष्टी आहेत ना. स्वयंस्मरण, हे स्वयंस्मरण प्रत्यक्ष दिव्य स्वरूप आहे, ज्ञान स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे. याच्याशिवाय काय सांगितलंय? हे करताना शरीराकडे पाहत पाहत तुम्ही जेव्हा करता ते सतत लक्ष कुठेच असतं? दिव्यत्वाकडे. आणि त्यावेळेला जी अवस्था असते, जेव्हा आपण निवांत होतो, कुठे काही पाहावसं वाटत नाही, शांत बसून जातो, ती अवस्था त्याला म्हणतात तुर्या अवस्था, की स्वतःला जाणते. स्वतःला जाणल्यामुळे स्वतःच्या ठिकाणचं असलेलं दिव्यत्व या जाणीवेला जेव्हा जाणता येतं आणि ती तिथेच ती जेव्हा स्थिर असते, तर ती विश्वाकडे कुठेही पाहत नसते, तेव्हा त्या जाणीवेला तुर्या अवस्था म्हणतात, की ती स्वतःला जाणते, जगाला जाणत नाही. जगाला का जाणत नाही? कारण स्वतःला जाणण्यामुळे इतकी मग्न होऊन जाते, निवांत होतो, किंवा आपण कुठे गेलो कळत नाही असं जे वाटतं ना, तिला खरी म्हणजे तुर्या अवस्था. किंवा आपण ही ईश्वरी शक्तीचा ह्या भावामध्ये नुसतं पाहत राहतो, केवळ पाहत राहतो, फक्त जाणत राहतो, डोळे बंद करून जायचं, इकडे तिकडे कुठे लक्ष येता कामा नये, कुठे आवाज येतो काय काही कळत नाही. कारण त्यावेळेला त्या अवस्थेमध्ये रममाण असतो, तेव्हा ती जाणीव तुर्या अवस्था. आणि म्हणून ही तुर्या अवस्था पहिली आपल्याला साधता आली पाहिजे, महत्वाचं लक्षात ठेवायचं. ही तुर्या अवस्था परिपक्व म्हणजे एक वेळ अशी येते की ईश्वरी शक्ती आहे हे आपल्याकडे सहज स्मरण आहे. हे सहज स्मरण झाल्यामुळे ती प्रगती आहे, की सहज आहे ती काय आहे? ईश्वरी शक्ती आहे. आता ही इथे ईश्वरी शक्ती आहे, मग समोर दिसते तिथे पण प्रत्येक ठिकाणी ईश्वरी शक्ती आहे हे कळायला लागतं. आधी ते कळत नाही, आधी हा अमका तो तमका हेच बघतो आपण, आणि त्याच्यातून त्या रूपाच्या अपेक्षेत आपण आपल्या कसं त्याच्याशी वागायचं, कसं बोलायचं, काय बोलायचं हे ठरवत असतो, त्या भावनेतून पाहतो. पण एकदा ही ईश्वरी शक्ती म्हटल्यानंतर इथे जे मन शुद्ध होतं, त्या शुद्ध मनाला सर्वत्र ईश्वरत्वच आहे याचा अनुभव यायला लागतो, की इथे आहे प्रत्येक, जसं इथे ईश्वरी शक्ती आहे ते समोर पण ईश्वरी शक्ती आहे. आणि त्यावेळेला ही तुर्या अवस्था परिपक्व होते, तेव्हा त्या अवस्थेत ही जाणीव उन्मनी अवस्थेत जाते. म्हणजे तिथे उन्मनी अवस्था म्हणतात, की जे तुर्येचं रूपांतर उन्मनी अवस्था, म्हणजे सर्वत्र दिव्यत्वच आहे हा भाव असतो. म्हणून संतांच्या ठिकाणी, सद्गुरूंच्या ठिकाणी सर्वत्र पाहताना कसं पाहतात? सर्वत्र ईश्वरत्व आहे, एक लक्षात ठेवा. म्हणून प्रत्येक व्यक्ती ईश्वरी शक्ती जीवरूपात आहे हा जरी असला तरी मुळात ती ईश्वर आहे. म्हणून त्याचं भलं झालं पाहिजे. पण ज्या ज्या वेळेला तुम्हाला प्रत्येकाकडे पाहताना भलं झालं पाहिजे हे आचरणातून प्रकट झालं पाहिजे, लक्षात घ्या. आचरण पाहताना आचरण जर आपलं हे या पद्धती व्यवस्थित असेल तर साधना व्यवस्थित होते हे लक्षात घ्या. आचरण जर बरोबर होत नसेल तर आपली साधना अजून परिपक्व व्हायला पाहिजे हे लक्षात घ्या. आपली साधना व्यवस्थित होते याचं खूण काय? आपली साधना व्यवस्थित होते याचा खूण तुम्ही सर्वांशी कसे वागता, त्या वागण्यातून तुमची साधना बरोबर चालली की चुकीची चालली तुम्हाला कळेल, लक्षात घ्या. म्हणून आचरणावर मी नेहमी आचरण म्हणतो, पहिलं आचरण बघा. का आचरण? आचरणाचं परीक्षण जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्याला कळतं की आपला अभ्यास व्हायचा आहे, अजून माझ्याकडे परिवर्तन आहे, अजून मला ह्याचा द्वेष येतो, अजून मला ह्याचा राग येतो, अजून मला ह्याची चीड येते, त्यावेळी हे आपल्याला कळतं. हे जेव्हा कळतं तेव्हा आपलं चुकतं हे कळतं, तेव्हा आपण सुधारतो. बऱ्याच वेळा आपण हे चुकतो हे कळतच नाही आपल्याला, आपण बरोबरच असं म्हटलं की तुमची साधना बरोबर नाही.
इथे प्रत्येक गोष्ट आचरण जे होते दिवसभरात तुम्ही इतरांशी इतके संबंधित होता, त्या संबंधित होताना सतत तुम्हाला उन्मनी अवस्थेत जीवन जगता आलं पाहिजे. म्हणजे विचार करा, उन्मनी अवस्था म्हणजे सर्वत्र दिव्यत्व आहे, हे अखंड स्मरण पाहिजे. ते राहतं का आपल्याकडे? नाही राहत. म्हणजे ते आपल्याला परत साधना पुन्हा 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 आपल्याकडनं व्हायला हवी. आपण जेव्हा हे भेदभाव करतो ना, हा छोटा तो मोठा आणि माझ्या मनाचं वागलं तर तो आपल्या जवळ ठेवायचा नाही, त्याला पळवून टाकायचा, हे सगळं जे असतं तिथे तुम्हाला व्यवस्थित आनंदाने कसं जगायचं हे कळलं पाहिजे. की इथे सर्वत्र दिव्य येतं. एखादा माणूस चुकत असेल तर त्याला त्याच्या मार्गाने राहू द्या, तिथे तुम्ही त्याच्या मार्गात जाऊ नका. तो तुमचं ऐकत असेल तर तुम्ही त्याला सांगू शकता, ऐकत नसेल तर काही उपयोग होत नाही, उगाच भांडण तंटेच जास्त होतात. आपल्याला माहिती आहे की ह्यांचे विचार असे आहेत, आपले विचार असे आहेत, तुम्ही आपल्या विचाराने कसं जगायचं शिका, त्याचा विचार त्याला जगू द्या, तिथे तुमचा आग्रह नका करा. हे जे गणित जीवनाचं कळलं ना आपल्याला की तुमची साधना व्यवस्थित चाललेली आहे. आता सद्गुरूंकडे आपल्याकडे किती लोक आले, किती लोक सोडून गेले, सद्गुरूंनी काय कार्य थांबवलं? चांगले लोक आले, काही चांगले लोक गेले, सगळे आले गेले, काय वाईट गेले आणि चांगले आले असंही नाही. ज्याची जशी साधना आहे, ज्याची जशी परिपक्वता आहे त्याप्रमाणे त्याचं जीवन आहे. इथे सद्गुरूंपासून दूर गेले म्हणून त्याचं काही वाईट झालं असंही नाही, लक्षात घ्यायचं. त्यांनी तिथे जाऊन परत प्रगती केली तरी बरोबर आहे. इथे मार्गदर्शन सद्गुरूंकडून घ्यायचंय आणि जो अभ्यास करायचा आहे, आपल्याला जे मिळवायचं त्या त्या व्यक्तीलाच मिळवायचं. म्हणजे ती जाणीव त्या त्या देहातून त्या जाणीवेला अभ्यास करून स्वतःला परिपक्व करायचंय. सद्गुरूंचं एकदा मार्गदर्शन मिळालं तर सद्गुरूंच्या जवळ भरपूर लोक आहेत, पण मार्गदर्शन किती लोकांनी घेतलं? आपण विचार करा, किती लोक मार्गदर्शन घेतात? आजही किती लोक मार्गदर्शन घेत आहेत? फार थोडे. बाकीचे लोक हे विषय आणण्यातच गडबडत आहेत. इथे विषयाच्या मागे म्हणजे काय? कोणाला मोठेपणा हवा असतो, कोणाला अमुक काहीतरी दुसरं काहीतरी हवं असतं, म्हणजे हे हवं ते हवं ते हवं, त्याच्याच मागे धावत आहेत. कोणाला एकालाही वाटतं की आपण ईश्वरच व्हायला हवं. सद्गुरूंकडे जे ज्ञान आहे तसंच माझ्याकडे पण तसंच ज्ञान प्रसवायला हवं असं एखादं तरी वाटतंय? कोणाच वाटत नाही. फक्त आपण दुसऱ्याला सांगायला मोकळे असतो, पण आपण स्वतः काहीच करत नाही. इथे गंमत अशी आली, सद्गुरूने एवढं सोपं करून ज्ञान दिलं ते आपण दुसऱ्यांना सांगत सुटतो. दुसऱ्याला सांगायला पण हरकत नाही, सांगा, पण आपण करतो का विचार करा. दुसऱ्याला सांगितलं ना तू असं वाग, मनात म्हणा तुम्ही करतो वागतोच का तू तसं? आपल्या अभ्यासासाठी इतरांना सांगा, त्याच्यातून त्याचा अभ्यास व्हायला हवा चांगली गोष्ट आहे, पण त्याच्याहून अधिक अभ्यास आपला व्हायला हवा. इतरांच्या चुका तुम्हाला कळत आहेत चांगली गोष्ट आहे, ती चूक माझ्याकडून होते की नाही ते पाहा ना. आपण दुसऱ्यांच्या चुका सांगायला जातो आणि ज्यावेळेस त्याला जर त्याने कोणी सांगितलं तू पण असाच वागतोस बघ, मग एखादा ऑफिसमध्ये एखादा व्यक्ती आपला बॉस असा आहे तसा आहे तसा आहे बोलतात, बरोबर, आणि तो स्वतःच्या हाताखाली तसाच हाताखालच्या माणसाचा तसाच सत्वत असतो. शिकतो काय? ह्या सगळ्या गोष्टीतून ही साधना म्हणजे साधना कशासाठी? आपला जो भाव आहे सतत जीवन जगण्यासाठी जो भाव हवा असा, तो देवभाव म्हणजे ईश्वर भाव असा असला पाहिजे की प्रत्येक जणाचं भलं झालं पाहिजे. तो तुमच्याशी सहमत असेल किंवा नसेल, मतं वेगळी वेगळी असू शकतात, नेहमी लक्षात ठेवा. व्यक्ती तितकी प्रकृती. प्रत्येक व्यक्ती आपापल्या मताप्रमाणे वागू शकते. प्रत्येकाला आनंदाने जगू द्या. तू माझ्यासारखा नाही वागला म्हणजे तुला मी असं करेन म्हटलं तर सगळा गोंधळ झाला. म्हणजे तिथे साधना नाही, तिथे ज्ञान नाही, तिथे फक्त पोपटपंची. लक्षात घ्या. म्हणून आपल्याला अभ्यास करायचा आहे. आपल्याला इथे जे बसून तुम्ही जे करता आहात ते आपल्याला स्वतःला सुधारायचंय. सुधारायचं म्हणजे सुधारणा म्हणजे काय आहे? ती ईश्वरी शक्ती आहे. मुळात तू ईश्वर आहेस, पण स्वतःला विसरून तू नश्वर होतोस. स्वतःला विसरून तू वेडवाकडं वागतोस आणि त्याच्यातून स्वतःच्या जीवनाचं खरं म्हणजे अधोगतीला घेऊन ठेवलेलं आहे. म्हणून आपल्याला हे सतत स्मरण असलं पाहिजे की ईश्वरी शक्ती आहे. म्हणून ईश्वरी शक्ती ही जिथे सतत स्मरण व्हायला लागतं, स्वतःला आपण जाणायला लागतो, आहे ती ईश्वरी शक्ती, आहे ती ईश्वरी शक्ती हे जाणायला लागतं. त्यावेळेला जी असते ती सुधारणा होते, त्याला तुरीय अवस्था म्हणतात.
तुरीयावचं म्हणजे स्वतःच्या ठिकाणी म्हणजे ईश्वरत्वाची जाण घेणं, आणि जाण घेण्याच्या अवस्थेत जेव्हा ही जाणीव असते की ईश्वरी शक्ती त्याला म्हणतात तुरीयावस्था. नामस्मरणातून ही अवस्था प्राप्त होऊ शकते, पण तो लांबचा दौरा आहे, लांबचा रस्ता आहे. अखंड नाम जप करणं, अखंड नामस्मरण करणं हे ज्याला जमतं त्याला ते जमू शकतं. पण तिथेही परत सद्गुरूंचं मार्गदर्शनच लागतं, परत लक्षात ठेवा. पण हा जो मार्ग आहे, जसं आपण स्वयंस्मरणाचा मार्ग आहे, मी आणखीन तुम्हाला स्पष्ट सांगतो. स्वयंस्मरण जे तुम्ही करता ते स्वतःचं स्मरण करतात, की स्वतःचं ते प्रत्येक वाक्य तुम्ही स्वतःला पाहत म्हणा, स्वतःला जाणत म्हणा, की तिथे तुम्हाला लक्षात येईल की आपण नेमके कोण आहोत, आपलं जीवन नेमकं काय, सर्वत्र पाहताना नेमकं जीवन काय, की सर्वत्र ईश्वरत्व आहे, सर्वत्र दिव्यत्व आहे. हे मनाला एकदा व्यवस्थित पटलं पाहिजे. पटत नाही आपल्याला, थोड्या वेळानं जातो आपण विसरतो, कारण त्यालाच माया म्हणतात. हे सगळं विसरतो त्याला काय कारण नाही म्हटलं की माया. पण हे पुन्हा पुन्हा लक्षात घ्या, हे सगळं सद्गुरूचं दिव्य मार्गदर्शन म्हणायचं कारणच हे की जीवन आपलं दिव्य आहे, पण हे दिव्य जीवन आपणच आपल्या वागणुकीने, आपल्या चिंतनाने बिघडवून टाकतो. तिथे सद्गुरूंच्या मार्गदर्शनाप्रमाणेच जर ते जीवन जगायला लागलो तर ते जीवन दिव्य होतं. पुन्हाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर परमेश्वर, वर्म सर्वेश्वर पूजन. की हे जे वर्म आहे की तुम्हाला कोणाबद्दलही वाईट चिंतन येताच कामा नये, वाईट विचार येताच कामा नये. कोणी तुमचं वाईट बोलतंय तुमच्याकडं, तरी तुमच्या मनातून काय आलं पाहिजे, असं भलं होते. इतकं मन शुद्ध झालं पाहिजे. त्याचं तुमचं पटेल ह्याची गॅरंटी सुद्धा नका. प्रत्येकजण वेगळ्या वेगळ्या पद्धतीने वागणार. वागायला लागलं तर नेमकं आपण कसं वागायचं ह्याचं भलं झालं पाहिजे. त्याच्याप्रमाणे तुम्हाला वागता येणार नाही. तो तुम्हाला शिव्या घालतो, तुम्ही त्याला शिव्या दिल्या तर काय उपयोग, काहीच उपयोग नाही. शिव्या घालतो घालू देत त्याच्याकडे, पण त्याच्यावर तेवढंच अंतर ठेवा की ती शिवी तुमच्या कानापर्यंत पोहोचणार नाही. झालं. कोणी येऊन सांगितलं तर त्याला खरं मानायचं नाही, आहे त्याचं भलं होते म्हणायचं, तिथे सुटलं. इथे कोणाही बद्दल वाईट विचार नको, कोणाबद्दल वाईट चिंतन नको. जे आहे ते आहे. आपलं जीवन आनंदाने जगता येतं, आनंदाने. लक्षात घ्या, आनंदाने जीवन जगण्यासाठी आणखी दुसऱ्याही कोणत्याही वस्तूची, कोणत्या गोष्टीची गरज नसते. जिथे आहात तिथे आनंदाने जगता येतं तुम्हाला. आपल्याला घरात बसलं की कंटाळा येतो, चला जाऊया पिक्चरला असं म्हणतो ना आपण, की इथे जाऊया, आणखी इथे जाऊया. हे जे करायला जातो तिथे मग परत तिथे गेला परत आनंद घेतो का नाही, थोडा वेळ बसला कंटाळा, दुसरं जाऊया. हे जे फिरत बसतो तिथे खरं काय, आपल्याला आपला आनंद घेता येत नाही म्हणून कंटाळा येतो. हे सतत आपणच आपल्या ठिकाणी हे जीवन आपलं जे आहे ते ईश्वरी शक्तीचं जीवन आहे. ईश्वरी शक्ती म्हणजे काय, अनंत स्वरूपाचं स्फुरण. ती मी असं जे स्फुरण आहे आपल्या ठिकाणी, हे मी हे स्फुरण म्हणजे त्या अनंत स्वरूपाचं, म्हणजे हे एकच स्वरूप सर्वत्र विविध रूपाने प्रगट आहे. हे सत्य आपल्याला लक्षात यायला पाहिजे. ही सगळी माणसं आहेत आपल्या समोर दिसत आहेत, वेगळी वेगळ्या पद्धतीने वागत असली तरी ती सर्व एकाचीच अंग आहेत, एकाच स्वरूपाची अंग आहेत, वेगळी नाहीत. त्यामुळे कोणाही बद्दल म्हणजे आपला हात उजवा हातच चांगला, डावा हात चांगला नाही असं म्हणून डाव्या हाताला त्रास द्यायला लागला तर काय होईल, तुम्हाला त्रास होईल, दुसरं कोणाला होणार त्रास. कळलं ना, की पाय काय बरोबर नाहीत असं म्हटलं तर काय होईल, फार वाईट परिस्थिती. एक सांबार होते, सांबार माहिती ना, वडा सांबार नाही, सांबार म्हणतात ना आपण. तर सांबाराची शिंग कशी असतात, सुंदर असतात ना शेप, आणि तो इतकं सुंदर असं सांबर होतं. त्याने आपल्या पाण्यात आपल्या प्रतिबंधाला एकदम वाजवणार, काय माझी सुंदर शिंग आहेत. आणि स्वतःच्या पायाकडे काय हे पाय आहेत, पाय काही सुंदर नसतात त्याचे, पाय असेच स्वतःला नाही म्हणत किती सुंदर माझी शिंग आहेत. आणि हे पाय कसे, एकदा एक वाघ पाठी लागल्यावर तो जाळीमध्ये घुसला, ती शिंग तिथे अडकली. जी सुंदर होती ती शिंग त्याला घात करायला लागली, आणि पाय जे वाचवत होते ते पळू शकत नव्हते. मग काय उपयोग झाला, वाघाच्या तावडीत पडला.
कळलं ना? म्हणून एक लक्षात ठेवायचं, हे सर्व विश्व आहे हे एकाच स्वरूपाची सर्व अंग आहेत. तो चांगला आहे हा वाईट आहे हेच बघायचं आपल्याला काही गरज नाही. सर्वांचं भलं होते म्हणा, कल्याण होते म्हणा, आनंदाने जीवन जगा. आपण आहोत ते त्या अनंत स्वरूपाचं अंग आहे, म्हणजे अनंत स्वरूपच आहे. म्हणून स्वयंस्मरणामध्ये आपण म्हणतो दिव्य तू, आनंद तू, दिव्य तू, अनादि तू, अनंत तू, विधेयी तू, सत्य तू, ज्ञान तू, आनंद तू, प्रेम तू. हा बोध आहे. हे सतत आपल्या अंतःकरणात आपल्याला सतत करता आलं. म्हणून स्वयंस्मरणातला प्रत्येक शब्द हा आपल्या जाणीवेचं शुद्धीकरण करू शकतो. ह्या जाणीवेला त्या उच्चप्रत अवस्थेपर्यंत नेऊ शकतो. म्हणून स्वयंस्मरणाचं कधी कधी आपण म्हणून म्हणतो की त्या भावातून म्हणता आलं पाहिजे. शरीराचं ज्यावेळेला तुम्ही जाणायला लागतं तिथे आपोआप तुमचं भान निर्माण होतं. आणि भाव आणि भान जेव्हा होतं तेव्हा ते उफराट ज्ञान असतं. ते भाव आणि भान एकत्र आली की ते उफराट ज्ञान असतं. परत लक्षात, भाव म्हणजे काय? तेच होऊन राहणं. ते भाव म्हणजे आता इथे म्हणून म्हटलं हे जे स्मरण आहे हे ते विशिष्ट भावातून करावं लागतं आणि ते भान घ्यावं लागतं. भान आणि भाव एकत्र झालं की ते उफराट ज्ञान झालं. उफराट म्हणजे स्वरूपाचं ज्ञान झालं. उफराट ज्ञान म्हणजे कसं? भाव काय धरला आहे ती ईश्वरी शक्ती. मी म्हणणे म्हणजे ही ईश्वरी शक्ती हा भाव आहे. पण हे मी म्हणताना मी कशाच्या आधारे म्हणतो? देहाच्या आधारे म्हणतो. म्हणून देहाला जेव्हा जाणायला लागतं तर ते आपोआप भान होतं. कारण ही जाणीव देहाला व्यापून आहे. पायापासून डोक्यापर्यंत ती व्यापायला लागली तर ती व्यापते कोणाला? स्वतःलाच. बोटाकडे व्यापलं तर ती स्वतःलाच जाणते. बोटाला जाणते असं तिला वाटतं, पण खरं जाणते कोणाला? स्वतःला. पायापासून डोक्यापर्यंत ती जाणायला लागते तर ही जाणीव स्वतःलाच जाणते. म्हणून जाणीवेने चित्पदाला सत्पदाकडे वळवायचं, ते इथे होतं. म्हणजे भान दिलं, जाणीवच हे करत असेल. म्हणून हे सतत हे जाणत असताना हे दिव्य स्वरूप आहे, ज्ञान स्वरूप आहे, आनंद स्वरूप आहे, हे सतत देत राहा. ह्याच्या पलीकडे आणखीन दुसरा सोपा मार्ग नाहीये खरं सांगायला. हे जर केलं तर आपल्या जीवनामध्ये तुम्हाला हे सतत पाहता येईल की नेमकं काय आहे आपण करतो. म्हणून एकटा जेव्हा तुम्ही डोळे बंद करून बसता तेव्हा तिथे तुर्या अवस्थेत सहज जाता. कुठे गेलो काय झालं काही कळत नाही ना. जी अवस्था येते ती खरं म्हणजे स्वतःला जाणत राहिलं ती तुर्या अवस्था आहे. अगदी ट्रान्समध्ये गेला ते वेगळी गोष्ट असते. पण तिथे दिव्यत्वाचं स्मरण, आणि ह्या दिव्यत्वाच्या स्मरणातून आपण जीवन जगत असतो. म्हणून उफराट नाम असं जे आपण म्हणतो ते उफराट नाम म्हणजे स्वयंस्मरण. स्वयंस्मरणातून तुम्ही जेव्हा हे सगळं करायला लागता की आहे ती ईश्वरी शक्तीच आहे, तेव्हा खऱ्या अर्थाने जीवनाला एक वेगळा रंग लागेल. आपल्याला कठीण कठीण शब्द बरे वाटतात ऐकायला. सोपं सोपं सांगितलं तर काय बरोबर वाटत नाही. हे बरोबर नाही ना असं वाटतं. कठीण कठीण काय झालं का हा एखादं वेगळं दिसतं असं होतं. पण तसं नाहीये. आहे ते सगळं सोपंच आहे. फक्त ते करायला कठीण पडतं आपल्याला, कारण तिथे वळत नाही आपण पटकन. नको तिथे वळतो. म्हणून जीवनामध्ये दर्शनाला महत्व आहे. प्रदर्शनाला तेवढं महत्व देऊ नका. प्रदर्शन हवं पण खरं दर्शन घ्यायचं आहे आपल्याला. दर्शनाकडे पाहता कुठे आहे? ईश्वरी शक्तीचं जीवन आहे. लक्षात घ्या. समोर जे दिसेल तिथे ईश्वरी शक्ती आहे. म्हणून सर्वांशी आपलं पाहणंच ईश्वरत्वातून असलं पाहिजे. कोण कसा वागतो याच्या मागे लागू नका. ज्याचं त्याचा ऐकणारा असेल तर सांगा, ऐकणार नसेल तर गपचूप असेल. सांगण्याचा प्रयत्न करून जर ऐकत नसेल एखादी व्यक्ती तर त्याच्या मागे लागायचं कारण नाही. त्याला त्याची वेळ येईल तेव्हा तो बरोबर सुधरेल. तिथपर्यंत त्याला सुधरेल. लक्षात. म्हणून हे दिव्य स्मरण आपल्याला जमलं पाहिजे. आहे सोपं आहे. काय सोपं आहे? मी आहे तो ईश्वर आहे, एवढंच सोपं आहे. काय आणखी काय हवं? हे ईश्वर आहे. पटो न पटो सद्गुरूंनी सांगितलंय ना, पटवून घ्या. इथे पाहिजे ही शरणागती. सद्गुरूंनी सांगितलं त्याप्रमाणे मला करता आलं पाहिजे. नाहीतर आम्ही सद्गुरूनिष्ठ बोलून काय उपयोग? सर्वांना दिवस सद्गुरू दिली पण कळली नाही. कळली नाही म्हणजे काय? शरणागती नव्हती म्हणून नाही कळली.
तिथे तेवढी प्रगल्भता नव्हती म्हणून नाही कळली, दोन्ही गोष्टी असतात, असं काही नाही. पण तिथे शरणागती पाहिजे की सद्गुरूंनी सांगितलंय तर तसं माझ्याकडनं व्हायला हवं की माझं जीवन हे ईश्वराचं जीवन म्हणजे त्या अनंत स्वरूपाचं जीवन आहे. म्हणून जसं जसं ही परिपक्वता यायला लागली की मीच मज व्यारो माझ्याची पोटा, असं जे संत सांगतात ना, सर्वत्र तर मीच आहे. मीच आहे म्हणजे सगळे आपणलेच आहेत, हा एकच भाव असतो. कोणी कसाही वागो तरी तो आपलाच, त्याचं भलं झालं एवढाच एक विचार असतो. कळलं? आणि तेव्हा तुम्हाला आनंदाने जीवन जगता येईल. तुम्ही उगीच अडकत बसलात, गुंतत बसलात तर तिथे ते सगळे विषय तुमच्याकडे विषयारण्यात होतात. पण सर्वत्र ईश्वरत्व आहे, दिव्यत्व आहे, सर्वांचं भलं झालं पाहिजे. त्यासाठी सामंजस्य वृत्तीने पाहता, तडजोड वृत्तीने पाहता, समत्वाने पाहता, सभ्यतेने वागता, समाधानाने राहता, त्यावेळेला तो आनंदी आनंद आहे. आनंदाने जगण्यासाठी भरपूर काही करायची आवश्यकता नसते. प्रत्येक क्षण ईश्वरच आहे हा भाव आणि भान सतत असणं, हे एवढंच एक बरोबर जमलं पाहिजे. हे जमत नाही म्हणून बोलतो की जो विसर आहे तिथे सतत आठव पाहिजे. कोण आहे? ईश्वर आहे, ती शक्ती आहे. ती शक्ती आहे, समोर दिसते ती शक्ती आहे, ती ईश्वरी शक्ती आहे. लक्षात घ्या. म्हणून जी जाणीव म्हणतो आपण ती मुळात ईश्वरी शक्ती आहे. ही ईश्वरी शक्तीच्या स्मरणामध्ये अखंड राहताला पाहिजे सतत. जितका म्हणून प्रयत्न करायला लागाल, जसं उठता उठलं कोण तरी कोण उठलं, कोण उठतं? ईश्वरी शक्ती उठते. म्हणजे काय होतं? झोपतं कोण? शरीर झोपतं आणि शरीर उठतं. कळलं? ईश्वरी शक्ती असते तशी, झोपली तरी आरामात असते. उठल्यानंतर बघायला लागतं, एवढंच बघायला लागतं म्हणजे जाणीवपूर्वक जाणायला लागते. निवृत्ती असते. गाढ झोपल्यानंतर अंतर्मन जागं अंतर्मन कधी झोपतं का? नाही. म्हणजे ईश्वरी शक्ती कधी झोपत नाही. जाणीवपूर्वक जाणणं थांबलं की आपण म्हणतो झोपतो. आलं लक्षात? म्हणजे या ईश्वरी शक्तीचं कार्य सतत चालू आहे, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून आपल्याला आनंदाने जीवन जगायचं आहे. कारण सगळं जीवन आपलं आहे ते आनंद स्वरूपच आहे. सर्व विश्व म्हणतो, सर्व जीवन म्हणतो, हे आनंद स्वरूप आहे. आनंदातून राहायचं आणि आनंदाने जगायचं. आणि ते जगायची बुद्धी आपल्या सर्वांना हो. सद्गुरूंप्रती तशी शरणागती राहो, अशी सद्गुरू चरणी प्रार्थना करून आपण तिथे सांगतो. ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, सर्वांना